शरद पवारांनी अजितदादांना आणखी एक धक्का दिलाय। दौंडचे माजी आमदार आणि अजित पवारांचे समर्थक रमेश थोरात हे येत्या 15 ऑक्टोबरला तुतारी फुंकणार आहेत। आधीच दररोज नवनवीन पक्षप्रवेश करत शरद पवारांनी अजितदादा आणि महायुती सरकारला अक्षरशः घायाळ केलंय। त्यातच आता अजितदादांच्या विश्वासू माणसाला फोडत शरद पवारांनी आपला दम दाखवून दिलाय। एकाच दगडात पुन्हा एकदा दोन पक्षी मारण्याची करामत शरद पवारांनी केली आहे। त्यामुळे दौंडमध्ये यंदाही रमेश थोरात विरुद्ध राहुल कुल अशी घासून लढत होणार आहे। रमेश थोरात यांनी तुतारी फुंकल्यानंतरच दौंडचं राजकारण कसं काय बदलेल, दौंडमधील कमळ धोक्यात आलंय का, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। हॅलो हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र, प्रस्तुत वारं आमदारकीचं। सर्वात आधी जाणून घेऊयात दौंड विधानसभा मतदारसंघाबद्दल। 2009 ची विधानसभा निवडणूक वगळता 1990 पासून ते आजपर्यंत कुल कुटुंबियांनी दौंड विधानसभेवर आपला एक हाती दबदबा ठेवलाय। मात्र 2009 साली या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या राहुल कुल यांच्यावर विजय मिळवत रमेश थोरात दौंडमध्ये जायंट किलर ठरले आणि यानंतर रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2014 ची विधानसभा घड्याळाच्या चिन्हावर लढवली। मात्र त्यावेळी मोदी लाटेत राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवत रमेश थोरात यांचा पराभव केलाय। यानंतर 2019 ची निवडणूक रमेश थोरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले, तर राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची साथ सोडून भाजपकडून विधानसभा लढवली। अटीतटीच्या या लढाईत रमेश थोरात हे अवघ्या 746 मतांनी पराभूत झालेत। त्या पराभवाची सल रमेश थोरात यांच्या मनात अजूनही कायम असून हाच वचपा काढण्यासाठी थोरात गट मागील 5 वर्षापासून मतदारसंघात चांगला सक्रिय होता। मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंड करत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि रमेश थोरात यांच्या स्वप्नावर इथंच पाणी फिरलं। महायुतीत दौंडची जागा भाजपलाच जाण्याची शक्यता दिसताच आता रमेश थोरात घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार आहेत। नुकत्याच पार पडलेल्या बारामती लोकसभेत दौंडमधून सुप्रिया सुळेंना भरघोस मतदान झालं। रमेश थोरात आणि राहुल कुल यांच्यासारखे मतदारसंघातील बडे नेते महायुतीमध्ये असूनही दौंडमध्ये सुप्रिया सुळेंना 92,064 मतं मिळाली, तर सुनेत्रा पवारांना 65,727 मतं पडली। याचाच अर्थ तब्बल 26,337 मतांची आघाडी सुप्रिया सुळेंना दौंडमधून मिळाली। त्यामुळे मतदारसंघात तुतारी घराघरात पोहोचली असं म्हणता येईल। दौंड विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तसंच धनगर समाजाची मतं सुद्धा निर्णायक ठरतात। सुनेत्रा पवारांची दौंडमधील पिछाडी म्हणजेच राहुल कुल यांच्या विरोधातील जनतेची नाराजी असं म्हणता येईल आणि त्याचा फायदा रमेश थोरात यांना विधानसभेला होऊ शकतो। तर दुसरीकडे शरद पवार गटातून तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार आणि दौंडचे माजी आमदार राजाराम ताकवणे यांचे पुत्र नामदेव ताकवणे हे सुद्धा इच्छुक दिसतात। या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी जीवाचं रान करत जोरदार प्रचार केला होता। तसंच मतदारसंघात त्यांनी निष्ठावंतांची पदयात्रा सुरू केली। या पदयात्रेच्या माध्यमातून शरद पवारांकडे तिकिटाची उमेदवारी आणि दावेदारी मागण्यात येते। त्यामुळे निष्ठावंतांना डावलून शरद पवार रमेश थोरात यांना संधी देणार का, हे पाहणं सुद्धा इथं महत्त्वाचं ठरणार आहे। रमेश थोरात यांना संधी दिल्यास जुन्या निष्ठावंतांचा गट किती तत्परतेने काम करेल, हा सुद्धा इथं प्रश्नच निर्माण झालाय। बाकी रमेश थोरात यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास ते अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं। जुने आणि अनुभवी नेते असल्यानं रमेश थोरात यांचं दौंड तालुक्यामध्ये मोठं वलय आहे। रमेश थोरात यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपद सर्वाधिक काळ भूषवलंय। दौंड तालुक्यातील निम्म्याहून अधिक विकास सोसायट्या रमेश थोरात यांच्या ताब्यात आहेत। तसंच 10 वर्ष आमदारकी नसतानाही थोरात यांचा मतदारसंघावरील होल्ड काही निसटलेला नाहीये। आपली ही शेवटची निवडणूक आहे अशी भावनिक साथ घालत रमेश थोरात हे मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुद्धा करतात। तसंच संपूर्ण राज्यात शरद पवारांविषयी सहानुभूतीचं वातावरण असल्याचा फायदा आपोआपच रमेश थोरात यांना होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना दौंडमधून 26,337 मतांची जी आघाडी मिळाली, त्यात रमेश थोरात यांचा छुपा पाठिंबा असल्याची शंकाही इथं उपस्थित होते। कारण नुकतंच इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य हात होता असं जे विधान केलंय, मग आता दौंडमधून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुप्रिया सुळेंना जे भरघोस मतदान झालं, त्यामागे रमेश अप्पा थोरात यांचा छुपा हात होता का, अशा शंकांनाही इथं वाव मिळतोय। दुसरीकडे राहुल कुल यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास ते मागील 10 वर्षांपासून दौंडचे आमदार आहेत। भाजप सरकारच्या माध्यमातून ज्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक निधी आणणारा आमदार म्हणून ही त्यांची ओळख आहे।
मतदारसंघातील त्यांचा थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. देवेंद्र फडणवीस यांचे खास असल्यानं भाजपनं नेहमीच त्यांना बळ देखील दिले. लोकसभा निवडणुकीत राहुल कुल यांनी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केल्यानं अजित पवार सुद्धा आता महायुतीचा धर्म पाळून दौंडमध्ये राहुल कुल यांना ताकद देतील. राहुलला राष्ट्रवादी प्रवेश करायला सांगा, त्याला थेट मंत्री करतो असं आवाहनही मधल्या काळात अजित पवारांनी राहुल कुल यांच्या कार्यकर्त्यांना केलं होतं. तर सुसंस्कृत राजकारणी म्हणूनही ते मतदारसंघात ओळखले जातात. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हा राहुल कुल यांच्या ताब्यात असल्यानं शेतकऱ्यांशी त्यांची थेट नाळ जोडली. मात्र याच भीमा सहकारी साखर कारखान्यात राहुल कुल यांनी 500 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर राहुल कुल यांची राज्यभरात चर्चा देखील झाली होती. तसंच राष्ट्रीय समाज पक्षाची साथ सोडल्यानं मतदारसंघातील धनगर समाज सुद्धा कुल यांच्यावर चांगलाच नाराज आहे. अशा वेळी धनगर समाजाचं मतदान यंदा रमेश थोरात यांच्याकडे जाऊ शकतंय. तर एकूणच काय, दौंडमध्ये पुन्हा एकदा रमेश थोरात विरुद्ध राहुल कुल अशी घासूनच नव्हे तर ठासून लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघातील वातावरण हे आत्तापासूनच ढवळून निघालंय. रमेश अप्पा थोरात यांना पराभवाचा दणका देण्यासाठी राहुल कुल पुन्हा एकदा सज्ज झाले, तर दुसरीकडे 2019 मधील थोडक्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रमेश थोरात यांनीही जोरदार तयारी केली आहे. पण बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? दौंडचा पुढचा आमदार कोण होईल? शरद पवार अजितदादांच्या नेत्याला तिकीट देऊन भाजपचा करेक्ट कार्यक्रम करतील का? तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.